तुम्ही सर्वांसाठी चांगलं करता, पण बदल्यात तुम्हालाच कुणी किंमत देत नाही. मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. एक व्यक्ती स्वामींजवळ गेला आणि म्हणाला, स्वामी, मी सर्वांना मदत करतो, सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण लोक माझाच फायदा घेतात. घरातही मला कुणी विचारत नाही. माझ्यासोबतच असं का होतं? स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, तू साधा आणि सरळ नाहीस, तू फक्त स्वतःला तसं दाखवतोयस. तो व्यक्ती आश्चर्याने स्वामींकडे पाहू लागला. स्वामी पुढे म्हणाले, तू लोकांसाठी इतकं सगळं का करतोस? कारण तुला वाटतं कुणीतरी तुलाही प्रेम देईल, आदर देईल, तुझा विचार करेल. पण तू तुझा आनंद दुसऱ्यांच्या हातात दिला आहेस. जो माणूस सतत दुसऱ्यांना खुश ठेवतो, लोक त्याला कधीच गांभीर्याने घेत नाहीत. स्वामी पुढे म्हणाले, स्वतःला खूप चांगलं समजणाऱ्या लोकांच्या काही सवयी असतात. ते नेहमी लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या भावना आणि गरजा लपवतात. लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःसाठी जगत नाहीत आणि स्वतःचा आनंद विसरून इतरांच्या मान्यतेमध्ये सुख शोधतात. स्वामी शेवटी म्हणाले, बाळा, चांगलं असणं चुकीचं नाही, पण स्वतःला हरवून दुसऱ्यांना खुश ठेवणं ही चांगुलपणा नाही, तो स्वतःवर केलेला अन्याय आहे. लोकांसाठी जगा, पण स्वतःची किंमत कधीच कमी करू नका. श्री स्वामी समर्थ.